जेव्हा तुमच्या जवळची व्यक्ती तुमचे मेसेजेस वाचूनही रिप्लाय देत नाही किंवा तुमच्या समोर असूनही तुमच्याकडे दुर्लक्ष करत असते, तेव्हा तुमच्या मनाला होणारा त्रास हा खूप असहनीय असतो. तुम्ही स्वतःला हेच विचारत असता की माझं नेमकं चुकलं तरी कुठं, मी कुठे कमी पडलो, आणि यामुळे तुम्ही स्वतःलाच दोष देत त्या व्यक्तीचं लक्ष वेधून घेण्यासाठी धडपड करायला लागता. पण थांबा, इथेच तुमच्याकडून चूक होते. सायकोलॉजी म्हणते की जेव्हा कोणी तुम्हाला इग्नोर करतं तेव्हा त्याच्या मागे धावणं म्हणजे स्वतःचा अपमान करून घेणं असतं. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की अशा वेळी नेमकं करायचं तरी काय? तर आजचा व्हिडिओ हा याबद्दलच असणार आहे. मी जे 7 सायकोलॉजिकल उपाय सांगणार आहे ते करा, मग पहा समोरची व्यक्ती स्वतःहून तुमच्याकडे धावत येईल. नमस्कार, माझं नाव ओमकार डांगे आणि स्टोइक विचारमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. उपाय नंबर 1, परिस्थिती उलटी करा. तुम्हाला ते इग्नोर करतायत ना, मग तुम्ही त्यांच्या मागे जाऊच नका. या उलट तुम्हीच 2 पावलं आणखी मागे या. तुम्ही नेहमी यांच्यासाठी उपलब्ध राहता आणि त्यामुळे तुमची किंमत ते करत नाहीयेत. जे सहजपणे उपलब्ध असताना त्या गोष्टीला लोक गृहीत धरायला लागतात. जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध नसाल तेव्हाच त्यांना तुमची उणीव जाणवायला लागेल. मग त्यांना तुमची खरी किंमत काय ते कळायला लागेल. उपाय नंबर 2, चेसिंग करणं पूर्णपणे थांबवा. त्यांना वारंवार मेसेज करणं, कॉल करणं किंवा सोशल मीडियावर लक्ष ठेवणं हे सगळं ताबडतोब बंद करा. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे कुणाचा पाठलाग करता तेव्हा तुम्ही तुमचाच आत्मसन्मान म्हणजे तुमची जी सेल्फ रिस्पेक्ट आहे तीच गमावून बसायला लागता आणि स्वतःच्या नजरेतून गेलेली इज्जत ही परत मिळवणं खूप अवघड असतं. लक्षात असू द्या की भीक मागून प्रेम आणि सन्मान कधीच मिळत नसतं आणि जरी ते मिळालं तरी ते खरं नसतं. उपाय नंबर 3, विचारांचा चक्र तोडा. त्यांनी असं का केलं असेल? त्यांच्या आयुष्यात दुसरी व्यक्ती तर आली नसेल ना? जर आलेली असेल तर तिच्यात असं काय आहे जे माझ्यात नाही? अशा प्रकारचे विचार करून तुम्ही स्वतःच्या मनःशांतीचा नाश करत असता. कधी कधी लोक विचार न करता काहीही वागतात. त्यामुळे तुम्ही त्यांच्या वागण्याचं विश्लेषण करून स्वतःला त्रास देण्यापेक्षा तुमच्या स्वतःच्या मनाला शांत कसं करता येईल याविषयीचे उपाय शोधण्यावर भर द्या. तुमची अमूल्य असलेली वेळ त्यांच्याविषयी विचार करण्यात वाया घालवू नका, कारण ते तिकडे तुमचा विचार करत नाहीयेत. उपाय नंबर 4, फोकस स्वतःवर शिफ्ट करा. दुसऱ्या कुणाला तरी आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनवून त्याच्या मताला जिंकण्याच्या प्रयत्नात स्वतःचं आयुष्य खर्च करण्यापेक्षा स्वतःकडे लक्ष द्या. स्वतःचं करिअर, स्वतःची प्रगती आणखी चांगली कशी करता येईल याकडे लक्ष द्या. स्वतःला इतकं व्यस्त करा आणि इतकं यशस्वी करा की लोक आपोआप तुमच्याकडे आकर्षित झाली पाहिजेत. स्वतःला एक मॅग्नेटिक पर्सनॅलिटी बनवा. यशस्वी माणसाला कुणीच इग्नोर करू शकत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. उपाय नंबर 5, तुमच्या आनंदाचा रिमोट स्वतःकडे घ्या. तुम्ही हे लक्षात घ्या की तुम्हाला त्या व्यक्तीच्या मेसेजची, कॉलवर बोलण्याची किंवा त्याच्या सहवासात राहण्याची सवय लागलेली आहे. ही सवयच तुमचं आयुष्य कंट्रोल करते. पण आता तुम्हाला या सवयीतून बाहेर पडायचं आहे. तुमचं सुख हे तुमच्या हातात घ्या. स्वतःचे इतर छंद जोपासा, तुमच्या इतर मित्रांना भेटा, कुठेतरी फिरायला जा. जेव्हा ते बघतील की त्यांच्याशिवायही तुम्ही आनंदी राहू शकता तेव्हाच त्यांचा अहंकार दुखावला जाईल आणि त्यांना तुमचं आकर्षण वाटायला लागेल. उपाय नंबर 6, बदला घेण्याऐवजी स्वतःला सिद्ध करा. ते तुमच्याशी खूप वाईट वागले आणि त्यामुळे तुम्हाला याचा खूप त्रास देखील झाला, पण तुम्हाला एवढ्या त्रासात टाकून ते मात्र आनंदी आहेत हे पाहू शकणं खूप कठीण वाटायला लागतं. ज्यात या दुःखाचा बदला घेण्यात यावा असंही तुम्हाला वाटू शकतं. पण त्यांच्याशी भांडू नका, त्यांच्यासाठी रडू देखील नका. तुमच्या मनात त्यांचा बदला घेण्यासाठीचे जे काही विचार असतील त्यांना लगेच मनातून काढून टाका. तुम्हाला खरंच त्यांचा बदला घ्यायचा आहे ना, तर स्वतःची प्रगती करा. कारण तुमची प्रगती
हीच त्यांच्यासाठी खूप मोठी चपराक असेल. त्यांना तुमच्या यशाचा आवाज ऐकू द्या, तुमच्या तक्रारींचा किंवा तुमच्या आक्रोशांचा आवाज नको. उपाय नंबर 7, वास्तव स्वीकारा. कधी कधी आपण एका मृत नात्याला परत जिवंत करण्याचा प्रयत्न करत असतो, पण जर इतकं सगळं करूनही समोरून काहीच प्रतिसाद मिळत नसेल तर समजून घ्या की तुम्ही तिथेच थांबायची वेळ आलेली आहे. ज्या व्यक्तीने आज हे दाखवून दिलंय की त्याला तुमच्या फिलिंग्स काहीच मॅटर करत नाहीत, ती व्यक्ती जरी परत आली तरी भविष्यात ती तसंच वागणार आहे. त्यामुळे जे तुम्हाला किंमतच देत नाहीत त्यांना तुमच्या आयुष्यात कोणताही अधिकार देऊ नका. तर मित्र हो, कधीच कुणासाठी स्वतःची किंमत एवढी डाऊन करून घेऊ नका. तुम्ही प्रेम करू शकता म्हणजे तुम्ही खूप स्पेशल आहात. तुमच्यात माणुसकी आहे आणि आजच्या या जगात ही सगळ्यात दुर्मिळ गोष्ट आहे. तुम्ही स्वतः एक हिरा आहात. ज्याला तुमची किंमत कळाली तोच तुम्हाला सांभाळेल. इग्नोर करणाऱ्यांकडे लक्ष देण्यापेक्षा जे तुमच्यावर खरंच प्रेम करतात त्यांच्याकडे बघा. धन्यवाद मित्र हो.